महत्वाची बातमी, अखेर ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला। उद्या दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील जागा वाटप पूर्ण झालं असून कुठेही रस्सीखेच नाही असं राऊतांनी म्हटलंय। तर मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। सोबतच पुणे आणि नाशिक या ठिकाणी सुद्धा ठाकरे सेना आणि मनसे यांच्यामध्ये युती होणार असं राऊतांनी म्हटलंय। सर्वांचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरला। उद्या म्हणजे बुधवारी ठीक दुपारी 12 वाजता ठाकरे बंधू एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार आहेत। संजय राऊतांनी या संदर्भातली माहिती ट्विट केली आहे। ठाकरे शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची जागा वाटपा संदर्भातली बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र युती करणार आहेत। कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली असून कोणताही विसंवाद नसल्याचं संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यामध्ये मुंबई आणि इतर महानगरपालिका युती होते। 12-12:30च्या दरम्यान ही घोषणा होईल। कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे, असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातल्या युतीविषयी कोणाच्या मनात संभ्रम नाहीये आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही। राज्यातील एकूण 6 महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती झाल्याची माहिती आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा। ठाकरेंचं ठरलं 7 पालिकांसाठी एकत्र। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आलाय। हे ज्या अर्थी सगळे प्रश्न सुटले त्याच अर्थी 12 वाजता संजय राऊत साहेब म्हटलेले आहे ना। आणि ठीक आहे, जागा एखादी इकडे एखादी तिकडे होत असते, जागेचा काय प्रश्न, एकत्र यायचं ठरलं ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे। काही एकाले किती एकाले तरी फरक पडत नाही। देवेंद्र फडणवीसचं सरकार, मोदीचं सरकार, डबल इंजिन सरकारच त्या ठिकाणी जनतेला न्याय देणार आहे असं जनतेला वाटतं, म्हणून लोक महायुतीला मतदान करतात। काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करतायत। युती तर झालेलीच आहे, होण्याच्याच मार्गावर आहे। ऑफिशियली त्याची घोषणा सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी करतील। कुणीही एकत्र येऊ शकतं, कुणीही वेगळं जाऊ शकतं। मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही। 2 बंधू एकत्र येतात याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे। उद्या घोषणा होईल, त्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हा निर्णय सुखावणारा असेल। आता मुंबईमध्ये त्यांचा जीव आहे आणि जेव्हा मुंबईत जीव आहे तेव्हा जे प्रयत्न त्यांना करता येईल ते प्रयत्न 2 भाऊ आणि त्यांचा पक्ष करणार आहे।